वळूयात पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। अहमदनगरमध्ये लावण्यात आलेले ओबीसींचे बॅनर हे हटवले आहेत। बॅनरवर मफलर परिधान केलेल्या नेत्याचा फोटो होता। ओबीसींनी ओबीसीला सहकार्य करा असा त्यावरती उल्लेख होता। आचारसंहिता भंग होत असल्याचं म्हणत प्रशासनाने हे बॅनर हटवले आहेत। शहरातील ओबीसीचे बॅनर हटवले आहेत। निवडणुकांचा काळ आहे, आचारसंहिता लागली, आचारसंहिता भंग होत असल्याचं म्हणत प्रशासनाच्या वतीनं हे बॅनर हटवण्यात आलेत। कारण त्या बॅनरवरती ओबीसींनी ओबीसीला सहकार्य करा असा मजकूर होता, असा उल्लेख होता आणि त्यामुळे आचारसंहिता भंग होत असल्याचं म्हणत प्रशासनाने आता हे बॅनर हटवले। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी संतोष आवारे आपल्यासोबत जोडलेत। संतोष, अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राजकीय आखाडा तापलेला असताना आता हे बॅनर जे आहेत ते आता प्रशासनाच्या वतीनं हटवण्यात आलेत। काय ताजे अपडेट त्याची घटना? निश्चितच करण आपण जर पाहायला गेलो की अहमदनगर शहरामध्ये ओबीसींनी ओबीसीला सहकार्य करावे अशाचे बॅनर जे आहेत ते अहमदनगर शहराच्या ठिकठिकाणी लावण्यात आले होते। मात्र प्रशासनाने कुठेतरी आचारसंहितेचा भंग होत असल्याचे कारण देत हे बॅनर हटवलेले आहेत। या संदर्भात आता जे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत दिलीप खेडकर यांनी एक नाराजी व्यक्त केलेली आहे। कारण की ही जे बॅनर जे लावण्यात आले होते त्या बॅनरची परवानगी देखील प्रशासनाकडून घेतली होती। ते बॅनरचं जे स्वरूप होतं ते देखील आपल्याला देण्यात आलं होतं। मात्र प्रशासनाने कुठेतरी एक दडपशाही करत हे बॅनर हटवल्याचा आरोप त्यांनी केलाय। या संदर्भात ते आता काही वेळातच काही पत्रकार परिषद घेणार आहेत आणि आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। करण अगदी नेमकी आता काय भूमिका ते स्पष्ट करतात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ते पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।